तर आजच्या सत्रामध्ये आपण साधारणतः कोंबड्यांच्या वेगवेगळ्या प्रकारचे जे काही खाद्याच्या कंपन्या आहेत त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. तर साधारणतः आपण कोणत्या कंपन्या आहेत त्याचा आपल्याला माहिती असावी आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांचा अभ्यास करणार आहोत, की साधारणतः खाद्याच्या कोणत्या कंपन्या असतात आणि त्यानंतर आपल्याला त्याप्रमाणे खाद्याच्या कंपन्या जर माहीत असतील तर आपण नक्कीच खाद्य खरेदी करू, जेणेकरून आपल्याला त्याचा बेनिफिट मिळेल. तर हे गोष्टी माहीत पाहिजेत की खाद्याच्या कोणत्या कंपन्या आहेत, कोंबडी खाद्याच्या कोणत्या कंपन्या आहेत. तर त्यामध्ये सगळ्यात आपल्याला पहिल्यांदा माहिती आहे, त्या प्रसिद्ध आहेत त्यामध्ये गोदरेज ब्रीड, गोदरेज कोंबडींचं खाद्य. ह्याच्यामध्ये गोदरेज या कंपनीनं कोंबडीचं खाद्य काढलेलं आहे, ज्यामध्ये लेअरचं खाद्य आहे, ज्यामध्ये आपण फेज 1 फेज 2 जे आपण चर्चा करतो ते खाद्य. तर त्यामुळे आपल्याला हेही माहीत होईल की कोणत्यामध्ये कोणते घटक असतील आणि त्या घटकानुसार आपण ते खाद्य देत असतो. तसं ब्रॉयलरमध्ये प्री स्टार्टर, स्टार्टर, फिनिशर हे खाद्य असतं. त्यानंतर साधारणतः जे दुसरे खाद्य आहे कंपनी, ज्यामध्ये कौमारला फीड्स अँड फूड्स लिमिटेड, तशी ही कंपनी आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य बनवून ती साधारणतः पुरवठा करत असते. तर कौमारला सुद्धा आहे. अशा ह्या कंपन्या आहेत की ज्या वेगवेगळ्या प्रकारचे काही सगळ्या प्रकारचं म्हणजे कॉन्सन्ट्रेट वगैरे न घेता परिपूर्ण असं खाद्य बनवतात. त्यामुळे अशा कंपन्याकडून आपण जर खाद्य घेतलं पहिली बॅच काढताना फक्त, तर आपल्याला रिझल्ट चांगला येतो. त्यानंतर मात्र जसं जसं आपला उद्योग वाढेल त्याप्रमाणे आपण आपलं स्वतःचं खाद्यही बनवायला लागू आणि त्याच्यातून आपल्याला नकळत अवगत होईल की आपण आपल्या कोंबड्यांचं खाद्य कसं बनवायचं आहे. साधारणतः याचं बुकलेटही तुम्हाला मी पाठवून देईल की वेगवेगळ्या प्रकारच्या कोंबड्यांचं खाद्य हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर त्या पद्धतीने बुकलेट मिळेल तुम्हाला की कोंबड्यांचं खाद्य. त्यानं काय होईल, तर आपल्याला ह्या गोष्टी कळतील की कंपन्याकडून खाद्य घ्यायचं का होलसेल खाद्य घ्यायचं. कधीही आपण लक्षात ठेवायचं की होलसेल खाद्य म्हणजे घेतलं तर आपला डबल फायदा असतो, जेणेकरून आपण फायद्यात राहतो, ज्याच्यामध्ये किमतीमध्येही फायद्यात राहू. तर साधारणतः ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. काल आपण स्लॉटर हाऊसची चर्चा केली, वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या, त्याच्या काही टेस्ट बघितल्या, त्यामुळे त्यांची ग्रेडिंग बघितली आणि साधारणतः परत एकदा रिव्हिजन घेतलं तर आपण बर्ड्स हजबंड्री, जिवंत पक्षी, त्यानंतर कॅच म्हणजे पकडणे, कंटेनरमध्ये टाकणे आणि साधारणतः ट्रान्सपोर्टेशन, चिकन हँगिंग आणि त्यानंतर साधारणतः वेगवेगळी प्रोसेसिंग असते, जी की प्रायमरी प्रोसेसिंग असते, ब्लिडिंग, स्काल्डिंग, प्लकिंग, इव्हिसरेशन म्हणजे कातडी काढणे, वॉशिंग, चिलिंग, होल कार्कसेस सिलेक्शन आणि नंतर वेगवेगळे कट्स बनलेले म्हणतात पोर्टेनिंग अँड डिबोनिंग, पोल्ट्री कट्स आणि मायक्रोबियल क्वालिटी पॅकिंग, पुन्हा त्यानंतरचा पार्ट येईल. तर साधारणतः कोणतंही स्लॉटर हाऊस तेवढ्या ह्याच्यामध्ये ते बसवलं जाते आणि त्या पद्धतीने आपल्या ते लक्षात येतं. दुसरी गोष्ट राहते, साधारणतः याची डिटेल पुस्तिका तुम्हाला पाठवली जाईल आणि पुस्तकाचं शॉर्टमध्ये आपल्या पुस्तकामध्येही नोंद केली जाईल. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतील आणि इझिली आपण त्या पद्धतीनं कोंबडी पालनात पडलं तर आपण कधी स्लॉटर हाऊस मंजूर करायचं झालं तर आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला साधारणतः वेगवेगळे लायसन्स किंवा बाहेरच्या देशामध्ये विक्री करण्याचे असतील तर हे घटक मिळतील. तर हे साधारणतः गोष्टी असतात जे की स्लॉटर हाऊसमध्ये अभ्यास आपण केलेला आहे. त्यानंतर अशा वेगवेगळ्या बारीक बारीक कंपन्या आहेत जे की कॉन्सन्ट्रेट विकत आहेत. कॉन्सन्ट्रेट विकून त्यासुद्धा पैसा तेवढाच कमवतात आणि त्यानंतर फक्त पद्धत वेगळी आहे की ह्याच्यामध्ये क्वालिटी कधी कधी चांगली राहत नाही. का आता माहिती आहे, म्हणजे आता म्हणजे कोण्याही कोंबडी पालकाची चूक नसते, तर चूक येते साधारणतः आपण जी मका वापरतो किंवा जे मीठ वापरतो किंवा जे बाकीच्या गोष्टी वापरतो त्यामध्ये अडचणी येते. म्हणजे शेतकऱ्याची चूक कधीच येत नसते, चूक येते ती साधारणतः आपण जे रॉ मटेरियल विकत आणलं त्याच्यात. त्यामुळं आपण कधीही खाद्य बनवायला लागलो तर वेल बॅलन्स्ड किंवा संतुलित आहार
हे खाद्य बनत नाही आणि हे खाद्य न बनल्यामुळे आपल्याला मात्र 4 किलो कोंबडीला खाऊ घालून 2 किलो वजन येतं किंवा 2.5 किलो वजन येतं. म्हणजे कुठेतरी जो FCR म्हणतो आपण किंवा फीड कन्व्हर्शन रेशो म्हणतो तो कुठेतरी वाढला जातो. म्हणजे थोडक्यात काय, जास्त खाऊन कमी वजन जर आलं तर पक्षी फायद्याचा राहत नाही आणि कमी खाऊ घालून जर जास्त वजन आलं तर पक्षी फायद्याचा राहतो. हे शॉर्ट मध्ये समजून घेण्यासाठी कमी खायचं आणि वजन जास्त द्यायचं, त्या गोष्टी आहेत ज्यामध्ये आपण बारकाईने अभ्यास करतो. चार्ट बनवणं आवश्यक असतं, नोंदी बनवणं आवश्यक असतं, त्या आपण बनवणार आहोत आणि त्याप्रमाणे नोंदी आपल्याकडे राहतील. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते कंपन्याचं खाद्य आपल्याला कुण्या कधी घ्यायचं. कदाचित आपल्याला भविष्यात दुकान टाकायचं झालं खाद्याचं दुकान, तर तेही आपल्याला अवगत पाहिजे की कशा रीतीने आपण खाद्याचं दुकान टाकून म्हणजे मार्केटमध्ये अजून पुढे जाऊ शकतो. तर ते काही काही गोष्टी आपल्याला ह्या बघायच्या की मिड मॅन्युफॅक्चर म्हणजे खाद्य असू, कोंबडी असू किंवा काही असू, आपल्याला विक्री करता आलीच पाहिजे. तरच आपण कुठेतरी सक्सेस, कारण उद्योग वाढला की त्या ठिकाणी काय होईल, लोकांची मागणी वाढेल आणि लोकांची मागणी वाढली की मग आपल्याकडे नकळतच काय होईल, साधारणतः मागणी वाढली की मग आवक वाढेल, म्हणजे बिझनेस वाढेल. इन शॉर्ट काय होईल, बिझनेस वाढेल. तर ह्या गोष्टी आपल्याला कळणं गरजेचं आहे मार्केटिंगच्या दृष्टीने. त्यानंतर साधारणतः आपण जर बघितलं तर जे आपण पोल्ट्रीच्या वेगवेगळ्या गोष्टी अभ्यासलेल्या आहेत आणि त्या तुम्ही लिहूनही घेतलेल्या आहेत. काहीकडे लिखाण असेल, काहींनी समजून घेतलं असेल. काहीला आपण लिहू नका यासाठी. हा हो, चावी उघडू का? थांबा 1 मिनिट. तर या गोष्टी आपण शिकणार आहोत, जेणेकरून कोंबड्या पाळायला आपल्याला आल्या पाहिजे, तरच आपला फायदा होईल आणि त्या ठिकाणी मार्केटिंग हे आपल्याला कळेल. बाथरूमचे मार्केटिंग आपल्याकडे बहुतेक पाणी भरलं नाही काही की आज बहुतेक ते उद्या संपर्क म्हणून चाबी सांगितली मला. तर ह्या गोष्टी आपल्याला कळतील म्हणून कोंबडी पालनामध्ये आपण उद्योग हा चांगला वाढवू शकतो. त्यानंतर आपण जर काही गोष्टीचा अभ्यास केला बारकाईने मार्केटिंगचा, तर तोही आपल्याकडे स्किल असली पाहिजे. जेणेमध्ये कधी कधी सीझनल, आता समजा श्रावण महिना सुरू होणार आहे तर मार्केटिंग भेटेल का? भेटणारच नाही. म्हणजे असे काही आपल्याकडे ज्या ज्या ऋतुमानानं बदल होत आहेत, काय काय त्या त्या पद्धतीनं आपण मार्केटिंग कॅप्चर केली पाहिजे. आणि ही मार्केटिंग कॅप्चर करताना मग ज्या मार्केटिंग मध्ये मेन असणारे कोण, जे की होलसेल, ह्यांच्या आपल्या ओळखी पाहिजेत. त्यासाठी आपल्या कोंबडी पालनाचं व्हिजिटिंग कार्ड पाहिजे. आपण 10 विकू, 100 विकू की 10 लाख विकू, पण आपली कुठेतरी एक सर्कल तयार असावा, आपले कस्टमर तयार असावा, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी फायदा मिळेल आणि आपण सक्सेस रेट आपला चांगला राहील. कारण कसं असतं, स्टँड बाय जर ग्राहक असतील तरच आपण फायद्यात राहू. स्टँड बाय जर ग्राहक नसतील तर मग आपल्याला एक ग्राहक नाही मिळाला तर दुसऱ्या दिवशी काय आपल्याकडे घडी कोंबड्या ठेवायच्यात नाही. तर मार्केटिंगच्या स्किलमध्ये स्टँड बाय ग्राहक हे पाहिजेतच. त्यासाठी आपण ज्या भागात राहतो त्या भागातल्या सगळ्या चिकन सेंटरवाल्याचे आपल्याकडे नंबर असावेत. त्या भागात जे जे ट्रान्सपोर्ट करतात, खेडेगावात घेऊन जातात, त्यांचेही आपल्याकडे नंबर असावे. आणि हे डाटा काय पुन्हा पुन्हा लागणार नाही, परंतु एकदा तर तुम्ही हा डाटा घेतला तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. आणि त्यामुळे साधारणतः आपण जो उद्योग करतो त्याला मोठं मार्केट मिळेल, आपल्या उद्योगाला नाव मिळेल आणि क्वालिटी दिल्यावर नक्कीच बाहेरचे सुद्धा कस्टमर आपल्याकडे येतील. तस आणि साधारण त्यानंतर महत्वाचा मुद्दा येतो तो, आपण वेगवेगळ्या प्रकारचे काही भांड्याचं मार्केट बघितलं तर तुम्हाला मी मुद्दाम टाकले होते 180 रुपये, 200 रुपये, 300 रुपये जे काही टाकले होते हे झाले इंडिव्हिज्युअल भांडे घेतलेले. पण जेव्हा तुम्ही होलसेलनं भांडे घ्याल तेव्हा तुम्हाला स्वस्त पडतील आणि त्यानंतर स्वस्त पडल्यानंतर तुम्ही काय करू शकाल, तर आपल्या अवतीभोवच्या शेतकऱ्याला विकू शकता. नक्कीच, कारण आपण कोंबडी पालन घेतो तर लोकांना आपल्याकडे व्हिजिट करतात,
मार्गदर्शन घ्यायला येतात आणि त्यामुळे त्यांना आपण भांडे उपलब्ध करून दिले पाहिजे. मग फीडर असो, चिक्स असो किंवा चिक फीडर असो, ही एक अशी गोष्ट आहे की ज्यामध्ये आपण उद्योग वाढविणारच नाही तर आपल्यासारखे अधिक उद्योजक पण करणार आहोत. याच्यामध्ये काय होईल, अनेक उद्योजक केले तर नक्कीच एका काळी असं होईल की ह्या ठिकाणी आपण तत्व शिकू सहकार क्षेत्र. सहकार क्षेत्र म्हणजे काय, तर साधारणतः आपण जेवढे काही आजूबाजूच्या गावातले कोंबडी पालक आहोत त्यांनी एकत्र येणे, एकत्र बॅच काढणे, एकत्र चिक्स घेणे आणि मार्केटिंग मोठं मिळवणे, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं आपण सहकार क्षेत्र कोंबडी पालनाचं म्हणजे ज्याला काय आपण कुक्कुटपालन संस्था म्हणू, ती कुक्कुटपालन संस्था पण आपण रजिस्टर करू शकतात. आणि त्यामुळे काय होईल, साधारणतः याचा अकाउंट बँकमध्ये असेल, ट्रान्झॅक्शन होईल आणि बँकमध्ये असल्यामुळे आणि ट्रान्झॅक्शन केल्यामुळे साधारणतः आपला व्यवहार बँकेला कळेल आणि मग तुमच्या कुक्कुटपालन संस्थेला लाखामध्ये कर्ज भेटेल. म्हणून सहकार हे खूप महत्त्वाचं आहे, त्यासोबत व्यवहारही महत्त्वाचा आहे आणि दोन्ही जर चांगलं असेल तर बँक तुम्हाला नक्कीच कर्ज देते आणि बोलावून देते. कसं, तुमच्या बँकला सर सहकारामुळे अकाउंटला जास्त पैसे आहेत तर बँकला कळतं की ग्रुप व्हायला आणि ते तुम्हाला बोलवून कर्ज देते. अशा साधारणतः ह्या गोष्टी आहेत. साधारणतः महत्त्वाची दुसरी गोष्ट बघितली आपण तर नुसतं सहकार क्षेत्राचे एवढेच फायदे नाहीत, तर ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं पशुखाद्याचं युनिट टाकू शकतात, फीड फॅक्टरी करू शकतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे रेअरिंग फार्म सुरू करू शकतात. रेअरिंग फार्म म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. याच्यामध्ये मात्र एक शेतकरी असतो, त्यांनी शेड बांधलेला असतं, लाईट त्याची, पाणी त्याची, पण पक्षी खाद्य डॉक्टर हे सगळं एक कंपनी घेते, ज्याला कॉन्ट्रॅक्ट केला जातो आणि साधारणतः नंतर मात्र ही कंपनी त्यांच्याकडून चिक्स सुद्धा विकत घेते आणि किलो मागं त्या पिल्ल्यांना पैसे देते. हे पिल्ल्यांचे पैसे किलो मागं शेतकऱ्याला मिळतात. एक साधी गोष्ट आहे, जे काही पण कमी असते याच्यामध्ये, पण रिस्क फॅक्टर हा कमी आहे. रिस्क फॅक्टर कमी आहे ह्यासाठी की साधारणतः आपण ह्या पद्धतीने केल्यामुळे डॉक्टर त्यांचा असतो, खाद्य त्यांचं असतं आणि त्या ठिकाणी बेनिफिट मिळतो. रिस्क कमी आहे, बेनिफिट सुद्धा कमी आहे, परंतु आपल्याला अनुभव येईल आणि अनुभव आल्यावर मात्र आपण आपलं स्वतःचं कोंबडी पालन चालू केलं पाहिजे. ही झाली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. दुसरं आपण बघितलं की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केल्यावर स्वतःचे आपण पतसंस्था पण काढू शकतो, स्वतःची आपण बँक काढू शकतो आणि त्यानंतर मग असे नवीन नवीन रेअरिंगचे फार्म तयार करू शकतात. ह्याच्यामध्येही खूप फायदा आहे, कारण जरी आपण रेअरिंग फार्ममध्ये पक्षी ठेवले तरी त्याला देताना पैसे मात्र आपण एक गट्टा कधीच देत नाहीत, टप्प्याटप्प्याने देतो. पहिला टप्पा देईन ह्या हजाराचा, दुसरा येईन त्या हजाराचा. ह्याचा अर्थ त्यांनी कायम आपल्याकडे रेअरिंगला राहावे, परंतु स्वतःचा फार्म टाकू नये किंवा चालू करण्याची डेअरिंग करू नये. म्हणजे आर्थिक स्तर उंचावू दिला जात नाही, परंतु आपण घाबरायचं नाहीये. आपण 500-500 कोंबड्यांचं सगळ्यांनी चालू करायचं आणि हळूहळू मात्र वाढवीत चालायचं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की लहान शेतकरी आहेत आपण, मोठे नाहीत. त्यामुळे 500 पासून सुरुवात केली, 10 लोकांनी जर टाकलं 500-500, अनुभव राहतो, विक्री होते आणि नंतर मात्र आपण उद्योगाला भरभराटीस नेऊ शकतो. तर साधारणतः कोंबडी पालनामध्ये हे महत्त्वाचे घटक आहेत, ज्याला आपण सहकार क्षेत्र म्हणू. आणि सहकार क्षेत्रामध्ये विना सहकार नाही उद्धार, हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. विना सहकार नाही उद्धार. त्यामुळे ह्यामध्ये आपण खूप चांगल्यारीत्या एक कुक्कुटपालक संस्था करू शकतात. याच्यामुळं सगळं तुम्हाला मिळणारं जे काही मटेरियल म्हणा, खाद्य म्हणा, हे सुद्धा तुम्हाला स्वस्तात मिळेल. त्यामुळे ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. म्हणजे काय, जर ग्रुपनं जर शेती झाली तर नक्कीच समूह शेती ही फायद्याची राहील. त्याच्याविषयी काही प्रश्न असले तर तुम्ही विचारू शकता. भारत सर. नो सर. हॅलो. हां बोला. अमोल सर बोला. हॅलो. हां बोला सर. नमस्कार सर. थोडी शंका होती. नमस्कार. शंका अशी होती हां की विचारा. आपण पोल्ट्रीमध्ये जसं की समजा स्टार्टर, स्वीट स्टार्टर आणि फिनिशर हे 3 खाद्य वापरतो. हो. तर पोल्ट्रीमध्ये आपल्याला आपल्या घरची समजा हे झालेली म्हणजे काय म्हणतात थोडक्यात आपण त्याला वेस्टेज
खरकट समजा चांगलं समजा खराब होण्याच्या अगोदरच हो किंवा हो भाजीपाला ह्याचा वापर करू शकतो का खाद्य म्हणून? कोंबड्यामध्ये नाही, ह्या कोंबड्यामध्ये नाही, ब्रॉयलर पोल्ट्री मध्ये नाही, हा देशी कोंबड्यामध्ये करू शकतात. हा पोल्ट्री मध्ये विचारतो पोल्ट्री. हा पोल्ट्री मध्ये नाही, फक्त देशी ज्या आपल्या कोंबड्या आहेत, गावरान कोंबड्या हो ज्याला सर आपण हो संबोधतो, हो सर त्याच्यात हो करू शकतो. ह्याच्यामध्ये थोडी पण घाण जमत नाही. असं ते वापरू शकत नाही समजा आपण पोल्ट्री मध्ये. नाही नाही नाही, याच्यामध्ये काहीच नाही. आपण इवन आपले चप्पल सुद्धा घालून जात नाही, तर घाण तर दूरची गोष्ट राहील. ठीक आहे सर, धन्यवाद. ओके, वेलकम. विनोद सर. निखिल सर. जाधव सर. ओके, तर ह्याच्यामध्ये आपल्याला सहकार कळलं पाहिजे. कुक्कुटपालन संस्था ह्या खूप पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप आहेत. आणि त्यानंतर आता जे काही हिंगोली ह्या पण पट्ट्या सुरू झालेल्या आहेत, ह्याच्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये डबल फायदा आहे. रिस्क कमी आहे, ग्रुप असल्यामुळे रिस्क कमी आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, रिस्क कमी जिथं आहे ते उद्योग फायद्यातच राहतो. नक्कीच, का तो ग्रुपनं तयार केलेला असतो, पण हळूवारपणे. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण आज काय शिकलो? साधारणतः सहकार क्षेत्र, त्याचे लागणारे रजिस्ट्रेशन, नोंदण्या वगैरे एक पुस्तिका पाठवून देईल. स्लॉटर हाऊसची एक लगेच पुस्तिका मी पाठवत आहे. आणि त्यानंतर वेगवेगळ्या नोंदण्याची पण. आता उद्या मात्र आपल्याला फार्ममध्ये रेकॉर्ड कोणचं कोणचं असलं पाहिजे ह्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. फार्ममधील रेकॉर्ड, पोल्ट्री फार्ममधील जे रेकॉर्ड असतं त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. उद्याचा सदर राहील फार्ममधील महत्त्वाचे नोंदणी ही राहील. आणि त्यानंतर एक तुम्हाला एक्सेलचा प्रकल्प अहवाल पाठवला जाईल ब्रॉयलरचा. ते तुम्ही स्वतः भरायचा आहे. आणि भरायचं म्हणजे ऑलरेडी सगळं भरून दिलेलं आहे, फक्त तुमचे नावं वगैरे टाकून तो परत पाठवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला प्रकल्प अहवाल कसा एक्सेलमध्ये केला तो कळेल आणि त्यांनी तुम्हाला फायदा होईल. आणि त्यानंतर मग शेवटचं मार्केटिंग, जे काही बँक मॅनेजर्स अशी भेट कशी घ्यायची, काय घ्यायची, कसा उद्योग चालू करायचा आहे, म्हणजे लोनसाठी दृष्टीनं कसं महत्त्व आणायचं हेही आपण बघणार आहोत. तर साधारणतः शेवटचं सदर त्याच्यावरती राहील. आणि लहान सहान काही तुमचे प्रश्न उत्तर असले तर पाठवा, जेणेकरून काही विसरलं असेल तर आपण त्याच्यावर नक्कीच चर्चा करू. त्यामुळे लहान सहान प्रश्न असले तर तुम्ही पाठवले पाहिजे, लिहून पाठवा. कारण आपण साधारणतः 6 तारखेला म्हणजे 6 फेब्रुवारीला कदाचित आपण आपलं छोटंसं गेट टुगेदर म्हणजे प्रोग्रामचा शेवटचा पार्ट असेल 6 फेब्रुवारीला शेवटच्या दिवशी. तर ते घेऊ. आणि त्यानंतर पुस्तिका, प्रमाणपत्र तर होते 10-11 तारखेपर्यंत पुस्तिका आणि प्रमाणपत्र मिळेल. कारण 3 दिवस मला फक्त पुस्तिका लिहायला लागते. पुस्तक लिहिलेलं आहे, फक्त ती मांडणी करणं, त्यानंतर पेज नंबर टाकणं, ह्या सगळ्या गोष्टी. आणि तुमचे फोटो आणि नंबर मिळणं आवश्यक आहे. नाव, पत्ता, फोटो. कारण त्या पुस्तकामध्ये एक पान आपल्या सगळ्यांचे पासपोर्ट फोटो टाकायचे आहेत. त्यामुळे करंटचा पासपोर्ट फोटो हा पाठवून द्यावा. खाली नाव पण पाठवून द्यावा, जसं ते तुम्ही टाकलं तेच स्पेलिंग राहील. आणि त्यानंतर आपल्याला ते शेवटचं पान तयार करायचं आहे. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि फक्त पुस्तक म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी कॅच केलेल्या आहेत त्यामध्ये. ते स्लॉटर हाऊस एकाच पानात बसवलेलं आहे. त्यानंतर दुधाचे पदार्थ, अंड्याचे पदार्थ एकाच पानात बसवलेले आहेत. आणि वेगवेगळ्या प्रकारचे चिकन्सचे तेही एका पानात बसवले आहेत. म्हणजे तुम्हाला ते पान सर्च केलं की कुठेही काही सापडेल. सोबत खाली रेफरन्समध्ये लिंक पण दिलेल्या आहेत. त्यामुळे अंड्यापासून 101 पदार्थ बनणारे त्याच्यातली नावं लिस्ट असेल. त्यानंतर चिकन सेंटरचे वेगवेगळे कट्स आणि त्याप्रमाणे चिकनचे वेगवेगळे पार्ट्स, म्हणजे वेगवेगळ्या रेसिपीज, ह्याचंही पुस्तक तुम्हाला मिळेल. म्हणजे हे नावं असतील. डिटेल्सचं तुम्हाला मी PDF पाठवेल. परंतु आपण जे पुस्तक करणार आहोत ते मात्र एक मार्मिक पुस्तक असेल, पानं कमी असतील, साईज लहान असेल, जेणेकरून आपण आपल्या बॅगमध्ये ठेवू शकतो. तर ह्या गोष्टीवर आपण भर देणार आहोत. तर उद्या आपण साधारणतः नोंदणी याच्यावर भर देणार आहोत, कोंबडी पालनामधील महत्त्वाची नोंदणी. ठीक आहे, आजची मीटिंग संपली. धन्यवाद.